नीना आणि मीना यांनी अनुक्रमे 30,000 रुपये आणि 45,000 रुपये भांडवल गुंतवून भागीदारीत व्यवसाय सुरू केला. व आता आपण काल पाहिलं होतं है ना की नफ्याचं गुणोत्तर हे भांडवलाचं गुणोत्तर गुणेला मुदतीचं गुणोत्तर. मग आपण असं म्हणू की नफा हा भांडवल गुणेला मुदत पासून तयार होते है ना. ठीक, भांडवलाचं गुणोत्तर गुणेला मुदतीचं गुणोत्तर कशाचं गुणोत्तर असते? नफ्याचं गुणोत्तर. आता सॉल्व करताना लक्ष द्या, भागीदारीचे गणित सॉल्व करताना काय करायचं? पहिले लिहून टाकायचं भांडवल है ना. मी सांगतो तसं सॉल्व करायचं, ठीक आहे ना. पहिले काय लिहून टाकायचं? जेवढ्याचं दिलाय प्रत्येकाचं भांडवल. आता नीना आणि मीना होते, नीनानं गुंतवले 30,000 रुपये आणि मीनाने गुंतवले 45,000 रुपये. झालं, दोघीचे भांडवल लिहिलं. आणि भांडवल लिहिल्यानंतर आता चेक करायचा नफा. मी सांगतो तशा स्टेप चालवायच्या, ठीक आहे ना. दोघीचे भांडवल लिहिलं, भांडवल लिहिल्यानंतर आता चेक करायचा नफा किती वर्षासाठी दिला आहे. नफा दिला 2 वर्षा अखेर है ना. ठीक, म्हणजे गणित 2 वर्षाचं यांचं काय झाली भागीदारी, ठीक आहे ना. ओके, मग नीनानं किती वर्ष गुंतवले असेल? 2 वर्ष. आणि मीनाने किती गुंतवले असेल? 2 वर्ष है ना. ठीक, म्हणून भांडवल गुणेला मुदत, भांडवल गुणेला मुदत. पडलं? इथं काय भेटेल? नफा. आणि इथंही काय भेटेल? नफा. पण त्या नफ्याचं काय भेटेल? गुणोत्तर. पडलं? ठीक आहे. मग आता याला आपण भाग देताना कितीचा भाग गेला? पहिले 1,000चा. पडलं? ठीक. आता 15 2 30, 15 3 45 झालं. ठीक, आता इथचा 1 2 कॅन्सल, पुन्हा इथचा 1 2 कॅन्सल. इथं किती शिल्लक राहिले? 2. इथं किती शिल्लक राहिले? 3. म्हणजे नीना आणि मीना यांना होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर किती सापडलं? 2:3 झालं. ठीक, मग आता काय म्हटलं? नफा दिलाय गणितात 1,50,000 रुपये. म्हणजे साहजिकच नीनाला किती नफा झाला? 2x रुपये. मीनाला किती झाला? 3x रुपये. एकूण नफा दिलाय म्हणून दोघांची काय केली? बेरीज 5x रुपये. म्हणजेच किती? 1,50,000 रुपये. तर x बरोबर किती? 30,000. 5 त्रिक 15, 30,000. x ची किंमत आपल्याला काय विचारलं? तर त्यातील या नफ्यातील मीनाच्या वाट्याचा नफा किती? मीनाच्या वाट्याचा नफा किती? x ची किंमत किती आहे? 30,000. तर मीनाला किती भेटत? 30 त्रिक 90,000. तर 1,50,000 मधले मीनाच्या वाट्याचा नफा किती? तर किती? मग 90,000. समजले? ठीक, घ्या म्हणलं. या गणितात 3 लोक आहे. एक आहे ए नावाचा व्यक्ती. ए न किती भांडवल गुंतवलं? 20,000. आता बी ने किती भांडवल गुंतवलं? 30,000. आणि सी ने किती भांडवल गुंतवलं? 40,000. बरोबर आहे गणित? ए ने 20,000, बी ने 30,000, सी ने 40,000 भांडवल गुंतवलं. आता त्याच्यानंतर म्हटलं नफा चेक करा किती दिलाय आणि वर्षाअखेर त्यांना एकूण असं गणित आहे. किती नफा झाला? 45,000 रुपये वर्षाअखेर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर मुदत सारखी असेल, कारण वर्षाअखेर तिघाची मुदत सारखी आहे, तर नाही लिहिली तरी चालते है ना. म्हणजे सरळ सरळ हेच काय होईल? त्यांचं नफ्याचं गुणोत्तर. ओके, ठीक. मग इथं 3 0 4 0, इथले पण 4 0 4 0, 4 0 नाही कॅन्सल केले. 10,000चा भाग 10,000चा भाग 10,000चा भाग. मग यांना होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर 2:3:4. ओके, ठीक. मग ए ला झाला नफा 2x रुपये, बी ला झाला 3x रुपये, सी ला झाला 4x रुपये. 4 आणि 3 7 आणि 2 9x. एकंदरीत नफा झाला 9x. आणि तसा गणितात नफा दिलाय 45,000 रुपये. एक्स म्हणजे किती? 5,000 रुपये. म्हणजे प्रत्येकाच्या नफ्याचा वाटा याला झाला 10,000, 5 त्रिक 15,000 आणि 5 चोक 20,000. तर प्रत्येकाच्या नफ्याचा वाटा 10,000, 15,000, 20,000 है ना. चला लिहा.
आता या गणितात काय म्हटलं आपल्याला, एक रीना नावाची व्यक्ती, एक शालू नावाची व्यक्ती, व्यवस्थित लक्ष द्यायचं पहा. मग इथं आपण लिहितो रीना आणि इथं आपण लिहितो शालू. ठीक आहे, ओके. मग रीनाने आणि शालूने व्यवसायात किती रुपये गुंतवले ते पहिले आपण पाहून घेऊ. रीनानं गुंतवलं 35,000 रुपये, है ना. रीनाने गुंतवले 35,000 आणि शालूने गुंतवले 42,000 रुपये भांडवल गुंतवलं. झालं, ठीक. मग आता या प्रकारात काय झालं, स्पष्ट दिलाय इथं की रीनानं 35,000 रुपये 8 महिन्यासाठी, इथं एक्झॅक्ट मुदत दिली आहे, है ना. म्हणून सरळ सरळ भांडवल गुणिला मुदत, है ना, ठीक. आणि 42,000 रुपये हिनं शालूनं 10 महिन्यासाठी. मग हे सुद्धा झालं भांडवल गुणिला मुदत. इथं नफा किती वर्षासाठी या चेक करायचं कामच पडलं नाही, कारण इथं स्पष्ट दिलाय 8 महिन्यासाठी 10 महिन्यासाठी. ओके, ठीक. मग आता इथं 3 0 काय झाले, कॅन्सल. आता याला आणि याला भाग जाते, कितीचा भाग जाते, 7चा. 7 5 35, 7 सक 42, 5 1 5, 5 2 10, बेक बे, बे चौक 8, पुन्हा बे 2 4, बे त्रिक 6. दोघांनाही होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर किती आलं, 2:3. ओके, ठीक. मग रीनाला नफा झाला 2x रुपये, शालूला नफा झाला 3x रुपये. एकूण नफा 3 अधिक 2 5x रुपये, है ना, ठीक. 5x म्हणजेच गणितात किती नफा दिलाय, 31,570. 31,570. x म्हणजे किती, तर 5 सक 30, 1 राहिला, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 चौक 20. 6,314 x ची किंमत आहे. आपल्याला काय विचारलं, तर रीनाला किती नफा मिळेल, तर रीनाला किती मिळालं, 2x, आणि x ची किंमत 6,314 ला कितीनं गुणा लागन, 2 न. 4 2 8, 2 1 2 आणि साइन 2 12, तर रीनाला मिळेल 12,628 रुपये. घ्या मग, द्या लक्ष पहा. आता हे गणित काय म्हणते पहा. गणितात एक सिमरन नावाचं कॅरेक्टर आहे, एक नंदा आहे, ठीक आहे ना. मग सिमरन नंदा लिहिला आपण. मग त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं, दोघांची भांडवल, बस सांगतो तसं चलायचं. मग आता सिमरननं गुंतवले 50,000 रुपये, लक्ष द्यायचं. गुणेला सिमरनची काय लिहायचे, मुदत. आणि इकडं नंदाने किती गुंतवले, 80,000 रुपये, गुणेला नंदाची काय लिहायची, मुदत. मग मुदत लिहायच्या आधी काय चेक करायचं, नफा किती वर्षा अखेर दिला आहे. नफा किती वर्षा अखेर दिलाय, 3 वर्षानंतर, म्हणजे 3 वर्षासाठी व्यवसाय हा यांचा झाला असं म्हणून, है ना, ठीक. म्हणजे 3 वर्ष आहे. आता व्यवसाय कोण सुरू केला, सिमरननं, ठीक आहे, सिमरननं. म्हणजे सिमरननं संपूर्ण 3 वर्ष पैसे गुंतवले, है ना, ठीक. पुढे 6 महिन्यानंतर मग नंदा आली. म्हणजे नंदा 6 महिने नव्हती, म्हणजे नंदा किती महिने होती, किती वर्ष होती, 2.5 वर्ष, कारण 3 वर्षाचे ना, 2.5 वर्ष होती, लक्षात येत आहे. आणि सिमरन 3 वर्ष. मग तुम्ही जर इथं वर्षात लिहिलं तर इकडं सुद्धा वर्षात लिहा लागलं, पडलं 2.5 वर्ष. तुम्ही जर 3 वर्षाचं रूपांतर महिन्यात करा, 36 महिने, तर इकडं 2.5 वर्षाचं रूपांतर किती घ्या लागेल, 30 महिने. म्हटलं एकतर महिन्याच्या लॉजिकनं सॉल्व्ह करा किंवा वर्षाच्या लॉजिकनं सॉल्व्ह करा, उत्तर सारखंच आहे. पटत आहे, ठीक. मग आता इथं 4 0 काय झाले, कॅन्सल, है ना, ठीक. 5 1 5, 5 सक 30, 6 1 6, 6 6 36. ओके, ठीक. आता बे त्रिक 6, बे चौक 8. दोघांनी होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर 3:4, ठीक. मग सिमरनला नफा भेटला 3x रुपये आणि नंदाला नफा भेटल 4x रुपये. अशी दोघीची बेरीज 7x रुपये आणि गणितात x ची 7x म्हणजेच किती, 24,500 रुपये, ठीक आहे, ओके. x ची किंमत 7 त्रिक 21,
7 5 35 किती झाले 3500 आणि आपल्याला विचारलं सिमरनचा नफा किती तर सिमरनचा नफा 3 गुणिला 3500 है ना तर किती होईल 10,500 रुपये तर सिमरनचा नफा 10,500 रुपये ओके घ्या